मराठा आंदोलक नवी मुंबईत पोहोचायला आता सुरुवात झालेली आहे। जरांगेंचं वादळ अवघ्या काही तासात नवी मुंबईत पोहोचणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा जरांगेंची भेट घेणार आहे। सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। आज वाशीमध्ये जरांगेंच्या पायी दिंडीचा मुक्काम असेल। तत्पूर्वी मराठा कार्यकर्ते हे नवी मुंबईमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। नवी मुंबईतल्या वाशीच्या एपीएमसी मध्ये त्यांच्या राहण्याची, भोजनाची, निवासाची व्यवस्था केलेली आहे। नवी मुंबईत येणाऱ्या आंदोलकांची व्यवस्था कशी असणार आहे, कुठे किती मोर्चाकऱ्यांच्या निवासाची सोय केली गेली ते बघूया। एपीएमसी कांदा बटाटा मार्केट 25,000 पुरुषांची राहण्याची व्यवस्था। एपीएमसी फ्रूट मार्केट 25,000 महिला कार्यकर्त्यांच्या राहण्याची व्यवस्था। एपीएमसी भाजीपाला मार्केट 25,000 पुरुषांची राहण्याची व्यवस्था। एपीएमसी अतिरिक्त भाजी मार्केट 20,000 पुरुषांची निवास व्यवस्था। एपीएमसी दाना मार्केट मध्ये 60,000 पुरुषांची निवास व्यवस्था। एपीएमसी मसाला मार्केट मध्ये 50,000 पुरुषांची निवासाची व्यवस्था। तेरणा मेडिकल कॉलेज, रामलीला मैदान, नेरूळ 15,000 पुरुषांची राहण्याची व्यवस्था। तर भारती विद्यापीठ शाळा आणि फार्मसी कॉलेज मध्ये 15,000 पुरुषांची निवास व्यवस्था। आणि या दिंडीचे नवी मुंबईतल्या वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम होणार आहे। ते बदल कसे आहेत ते बघूया। एपीएमसी परिसरातले सगळे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत। पनवेल सायन मार्गे वाशी प्लाझाकडून जाता येणार नाही। अवजड वाहनांना एपीएमसी परिसरात बंदी करण्यात आलेली आहे। आणि माझा सहकारी सुजित आपल्या सोबत आहे। सुजित, सध्या कोणत्या भागात आहेस आणि काय चित्र दिसतंय? नम्रता, आपण पाहतोय नवी मुंबईतील सानपाड्याच्या या चौकामध्ये आता सध्या हे जालन्यातून आलेले काही मराठा बांधव आपल्या सोबत आहेत। हे बांधव अगदी मोठ्या ट्रकमधून या ठिकाणी आलेले आहेत आणि ते मनोज जरांगे पाटील यांच्या दिंडीमध्ये सहभागी होत आहेत आणि आजच्या मुक्कामात ते त्या सगळ्या दिंडी सोबत असणार आहेत आणि इथून पुढच्या प्रवासात सुद्धा सोबत असणार आहेत। नम्रता, या काही कार्यकर्त्यांशी आपल्याला संवाद साधता येईल का? त्यांची या क्षणाला काय भावना आहे? आझाद मैदानात जाण्याची अजूनही परवानगी नाहीये, या सगळ्याबद्दल त्यांना काय वाटतं आपण जाणून घेऊया। सुजित, अगदीच आपल्यासोबत हे जालन्यातून आलेले मराठा बांधव आहेत। आपण जाणून घेतोय की यांच्या नेमक्या भावना काय आहेत किंवा त्याचबरोबर यांचं नियोजन कसं आहे। आतापर्यंत तुम्ही इथपर्यंत आला आहात, तर तुमच्या या सगळ्या अजून देखील आझाद मैदानात जाण्यासाठी परवानगी नाहीये, तर तुमच्या या सगळ्याबद्दल भावना नेमक्या काय? नाही, आम्ही तर आझाद मैदानामध्ये जाणारच आहे। जरांगे साहेबांनी सांगितलं की आझाद मैदानात कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही पूर्ण तयारीशी आलेलोच आहे आणि परवानगी भेटली काय नाही भेटली काय आम्हाला काही फरक पडणार नाही। आम्ही आझाद मैदान इथे जाणारच। इथपर्यंत येण्याचं नियोजन नेमकं कसं होतं आणि इथून पुढचा प्रवास हा नेमका कसा असणार आहे? काय नियोजन आहे तुमचं? इथपर्यंत म्हणजे आमचं नियोजन म्हणजे आम्ही आता इथून जे घरापासून निघलेलो आहे, आम्ही सोबत सर्व घेऊन आलेलो आहे। म्हणजे इथं आम्हाला 3 महिने जर राहायचं काम पडलं तर आमच्या सोबत सर्व शिदा आहे, सर्व गॅस आहे आणि सर्व आम्ही स्वयंपाक करून स्वतः खाऊ शकतो, येऊ शकतो, एवढं साहित्य आम्ही सोबत आणलेलं आहे आता। आणि 3 महिने तरी आम्ही कमीत कमी आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि मुंबई सोडणार नाही। मी प्रकाश पाटील सांगलीहून आलेलो आहे। मी माझा मित्र आम्ही दोघं सोबत आलेलो आहे। आमचं एकच मिशन आहे की मराठा आरक्षण, यासाठी आम्ही इथं आलोय। मनोज जरांगे पाटील साहेब इथं केले, याच्या अगोदर आमच्या भूमिपुत्र होते आपले सातारचे अण्णासाहेब पाटील, त्यांना यश आले नाही, पण आता आपल्याला सगळ्यांना संधी मोठी भेटल्या। त्यावेळी संधी भेटली ती, पण आपण काही करू शकलो नाही। तर मी आपल्या चॅनलच्या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतोय की आपण मनोज जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभं राहूया आणि एक आरक्षण घेऊया। ही आपल्या हक्काची लढाई ना, आपण इथं कमी पडून चालणार नाही। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत। आपण गनिमी जर परवानगी दिली नाही तर गनिमी काव्याने आपण मुंबईत जाऊन आणि आपण आझाद मैदानात जाऊन आंदोलन करू, हीच आपल्या पुढे एवढी मी विनंती करतो, हात जोडतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहतोय की घोषणा करत या ठिकाणी हे सगळे बांधव उभे आहेत। ते थोड्याच वेळात एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचणार आहेत। तिथं त्यांच्या राहण्याची सोय आहे। ते त्या ठिकाणी आजचा मुक्काम 6 वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी ते राहतील आणि उद्या पुन्हा मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जातील। नम्रता, सुजित, हे आता बराच उशीर झालेला आहे, 10:30 वाजून गेलेले आहेत। हे सगळे कार्यकर्ते जेवले आहेत का की अजून त्यांची जेवायची व्यवस्था व्हायची आहे?
त्यांच्या जेवणाची व्यवस्था ही एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि थोड्याच वेळात ते त्या ठिकाणी पोहोचतील. त्यानंतर नवी मुंबईतील काही मराठा समाज बांधवांनी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी मार्केटमध्ये केलेली आहे आणि त्याच ठिकाणी ते जेवण करणार आहेत. अजूनही सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी यावं, भेटावं, चर्चा करावी असं जरांगे सांगतायत. काय अपेक्षा आहेत या आंदोलकांच्या, त्यांना विचारू शकतो का आपण? अगदीच आंदोलक म्हणून तुमच्या अपेक्षा नेमक्या सरकारकडून काय आहेत? नाही, आम्हाला सरकारनं विटी धरू नाही, ताबडतोब आम्हाला आरक्षण द्यावं. आम्हाला काही हाऊस नाही मुंबईमध्ये जाऊन मुंबईमध्ये ट्रॅफिक जाम करणं, हे करणं आम्हाला काही कोणत्या प्रकारचा हाऊस आलेला नाही. आमचं फक्त एकच मिशन आहे की आम्हाला मराठा आरक्षण भेटलं पाहिजे. आज जरी आम्हाला जर त्यांनी घोषणा जर केली, आम्ही आजही परत जायला तयार आहे. आतापर्यंत तुम्ही जालन्यापासून हा प्रवास केलाय, तर जालन्यापासून ते इथपर्यंत प्रशासनाचं कशा पद्धतीनं सहकार्य झालंय, नेमकं काय वाटतंय? प्रशासनाचं सहकार्य चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आम्हाला भेटलेलं आहे. कोणतीही अडचण आम्हाला रस्त्यानं कोणत्याही प्रशासनाने येऊ दिलेली नाही. आतापर्यंत काहीही अडचण आम्हाला आली नाही. पण आम्हाला आमची एकच अपेक्षा आहे की सरकारनं ताबडतोब आम्हाला आरक्षण द्यावं आणि आम्हाला इथून गुलाल उधळून जायला लावावं. अगदीच इथून जाईन तर गुलालच उधळून जाईन अशा पद्धतीच्या भावना या मराठा आंदोलकांनी व्यक्त केलेल्या आहेत. ते आता इथून पुढे त्याच गाडीच्या माध्यमातून एपीएमसी मार्केटकडे निघालेत. वेगवेगळ्या ठिकाणी सानपाड्यामध्ये आता अशा पद्धतीनं मराठा बांधव जमतायत. काही नवी मुंबईतले आहेत, काही बाहेर गावावरून येत आहेत आणि ते त्या ठिकाणी निघालेत. नम्रता. अगदी सुजित, या कार्यकर्त्यांचा उत्साह आपल्याला दिसतोय. जरांगे पोहोचायच्या आधी एवढा उत्साह असेल तर जरांगे किती मोठा उत्साह घेऊन मुंबईमध्ये येत आहेत हे आपण कल्पनाच केलेलं बरं. सुजित, धन्यवाद या सगळ्या संवादाबद्दल.